काल पेपरला शुक्रवार पेठ बुधवार पेठ कृती समितीनं परवा कलेक्टर साहेबांनी निवेदन दिलेलं की शिवाजी पुलापाशी भराव टाकायला लागल्या, त्यामुळं पुराचा धोका निर्माण होतोय. एवढं सगळे चाललेलं असताना आंबेवडी चिखलीला 19-21चा मोठा म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याला बऱ्याचपैकी फटका बसलेला, तरी पण लोक हे ऐकायला त्यांना भराव काढतात सिटीतला आणि इथं आणून टाकतात. म्हणून आज ट्रॅक्टर आम्ही इथं अडवून रोखून धरलेला आहे. प्रशासनानं याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. जर हे नाही थांबलं तर आम्हाला उग्र आंदोलन करायला लागणार. शेजारीच आपला ऐतिहासिक जुना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं असणारा पूल, ह्या पुलावर सुद्धा ती आता भराव टाकायला लागल्यात, बघत नाहीत. आणि त्या भरावामुळं तिथं लोक शौचास म्हणा, लघवीला म्हणा, असं टॉयलेटला वगैरे थांबतात. त्यामुळे ही आपली बदनामी होते, हे होता कामा नये. आणि त्याचं पावित्र्य राखलं पाहिजे. त्या हेरिटेजमध्ये त्याची नोंद आहे आणि त्याची सुद्धा आता आम्ही व्यवस्था म्हणजे स्वच्छता करणार आहे. 4 दिवसात येत्या 4 दिवसात आम्ही त्याची स्वच्छता करतोय. आणि प्रशासनानं गांभीर्याने याच्याकडे बघितलं पाहिजे आणि सर्व नागरिकांनी सुद्धा याला विरोध केला पाहिजे. आणि हे परत असं घडता कामा नये. आणि स्थानिक प्रशासन आमची ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायतने सुद्धा याच्यावर कारवाई केली पाहिजे. स्थानिक प्रशासन अजून झोपले कसं काय, तिने लक्ष दिलं पाहिजे. जर लक्ष देत नसतील तर जिल्हाधिकाऱ्यांनी ते ग्रामपंचायतवर कारवाई करावी. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.